Now next law is law of multiple proportion. Now this law was given by John Dalton in 1803. ठीक आहे, हा लॉ कोणी दिलाय? Law of multiple proportion is given by John Dalton in 1803. Correct? What is this law? When two elements A and B form more than one compound, the masses of element B that combine with a given mass of A are always in the ratio of whole number. ठीक आहे, आता हे तुम्हाला डिफिकल्ट वाटेल थोडं, पण आपण जर एक्झाम्पल बघितलं तर त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला इझिली काय होईल, हा लॉ काय आहे ते समजेल. ठीक आहे, आता काय सांगितलंय, वेन टू एलिमेंट्स ए अँड बी. ठीक आहे, इफ यू कन्सिडर फॉर एक्झाम्पल टू एलिमेंट, करेक्ट, एलिमेंट ए अँड एलिमेंट बी. ठीक आहे, इफ यू कन्सिडर एलिमेंट ए ॲज ए हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजन जर कन्सिडर केला आपण, एलिमेंट ए जर आपण हायड्रोजन कन्सिडर केला आणि एलिमेंट बी जर आपण ऑक्सिजन कन्सिडर केला. ठीक आहे, आता काय सांगितलंय, टू एलिमेंट, दोन एलिमेंट कन्सिडर केले आपण, फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड. ठीक आहे, हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांबरोबर मिक्स होऊन किंवा कंबाईन होऊन मोर दॅन वन कंपाऊंड काय करू शकतात, फॉर्म करू शकतात. आता त्यापैकी दोन कंपाऊंड आपण कन्सिडर करू, H2O अँड H2O2. हे जर आपण दोन कंपाऊंड कन्सिडर केले, H2O म्हणजे वॉटर आणि H2O2 म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साईड. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होल नंबरचा रेशो दिसतोय ते आपल्याला काय करायचं, आता स्टडी करायचं. ठीक आहे, काय सांगितलंय, दॅन वन कंपाऊंड द मासेस ऑफ एलिमेंट बी. ठीक आहे, हा जो एलिमेंट बी आहे त्याचे जे मासेस आहेत दॅट कंबाईन्स विथ अ गिवन मास ऑफ एलिमेंट ए. ठीक आहे, एलिमेंट ए चा जो गिवन मास आहे, म्हणजे एलिमेंट ए चा मास काय ठेवायचा आहे आपल्याला, फिक्स ठेवायचं. ठीक आहे, मग आर ऑलवेज इन द रेशो ऑफ होल नंबर. म्हणजे ह्याचा जर आपण रेशो घेतला, मासेस ऑफ एलिमेंट बी विथ ए फिक्स मास ऑफ ए एलिमेंट ए, ह्यांचा जर आपण रेशो घेतला तर तो काय असणार आहे, आपला होल नंबर असणार. ठीक आहे, आता येतात येत का बघूया, दोन्ही जे कंपाऊंड तयार झालेले एलिमेंट ए आणि एलिमेंट बी कंबाईन होऊन हे दोन जे कंपाऊंड तयार झालेले त्यांचा मासचा रेशो होल नंबर येतोय का नाही ते आपण चेक करू. नाउ इफ यू कन्सिडर हायड्रोजन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन and it will form water. करेक्ट, हायड्रोजन जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होईल त्यावेळेस काय फॉर्म करेल, वॉटर फॉर्म करेल. हा एक कंपाऊंड झाला. आणि जर आपण दुसरी रिएक्शन बघितली, हायड्रोजन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन and it will form another compound which is called as hydrogen peroxide. ठीक आहे, मग जर त्याला हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला कंबाईन होऊन जर वॉटर बनवायचं असेल तर काय, तर इफ 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन कंबाईन्स विथ 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, ज्यावेळेस 2 ग्रॅम हायड्रोजन 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन बरोबर कंबाईन होईल त्यावेळेस काय फॉर्म करेल, तो 18 ग्रॅम ऑफ वॉटर फॉर्म करेल. ठीक आहे, and when 2 gram of hydrogen combine with 32 gram of oxygen, it will form 34 gram of hydrogen peroxide. ठीक आहे, आता लॉ आपण इथं अप्लाय करू, त्यावेळेस तुम्हाला होल नंबरचा रेशो येतोय का नाही ते बघायचंय, चेक करायचंय. आणि जर तसं होत असेल तर काय आपला हा लॉ मल्टिपल प्रोपोर्शनचा लॉ काय होतो इथं अप्लाय होतोय. ठीक आहे, आता तर काय सांगितलं यांनी, व्हेन टू एलिमेंट्स ए अँड बी, आता दोन एलिमेंट्स कन्सिडर केले आपण, फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड फॉर्म केले यांनी. एकच कंपाऊंड नाही फॉर्म केलं तर एक पेक्षा जास्त कंपाऊंड काय केले तिथं फॉर्म केलेले. ठीक आहे, द मासेस ऑफ एलिमेंट बी, आता एलिमेंट बी कोणता आहे आपला, ऑक्सिजन. ह्यांचा जो मासेस आहे, ठीक आहे, इथं मास सेम राहिले का, तर नाही, एलिमेंट एचं मास आपण काय ठेवलंय, सेम ठेवलंय. किती येते, 2 ग्रॅम. ठीक आहे, हे काय ठेवलं आपण, एलिमेंट एचं मास काय ठेवलंय, सेम ठेवलंय. गिवन मास ऑफ एलिमेंट ए किती, गिवन मास ऑफ एलिमेंट ए दॅट इज 2 ग्रॅम. ठीक आहे, देन आर ऑलवेज इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. ठीक आहे, म्हणजे हे जे मासेस ऑफ एलिमेंट बी आहे, ठीक आहे, मासेस ऑफ एलिमेंट बी जे एलिमेंट ए बरोबर कंबाईन होतात त्यांच्या जर आपण मासेसचा जर रेशो घेतला, ठीक आहे, तर ते काय असणार आहे, स्मॉल होल नंबर असणार. तो रेशो म्हणजे काय असणार आहे, तर स्मॉल होल नंबर एवढा काय असणार आहे, तो रेशो असणार आहे. तर आता आपल्याला इथं हायड्रोजनचं आपण गिवन मास म्हणजे फिक्स मास घेतलेलं आहे, मग त्यांचा रेशो कन्सिडर करायचा का आपल्याला, फक्त आपल्याला ऑक्सिजनचा मासचा रेशो काय करायचा इथं कन्सिडर करायचं. नाउ इफ यू कन्सिडर
द रेशो ऑफ मास ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, इथं किती आहे 16 ग्रॅम आहे आणि इथं 32 ग्रॅम आहे. इफ वी टेक द रेशो ऑफ दिस मास ऑफ ऑक्सिजन दॅट इज 16 अपॉन 32, 16 ग्रॅम अपॉन 32 ग्रॅम, आपल्याला किती रेशो येतोय तर 1:2 काय येतोय आपल्याला रेशो येतोय. ठीक आहे, आता इथं काय भेटलं आपल्याला 16 ग्रॅम अँड 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंबाईन विथ ए fixed mass of hydrogen that is 2 gram of hydrogen are in the ratio of small whole number that is 1:2. ठीक आहे, रेशो ऑफ स्मॉल होल नंबर काय आला आपल्याला 1:2 हा काय आला आपल्याला रेशो आला. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघू आपण. इफ वी कन्सिडर सेकंड एक्झाम्पल ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन, इफ वी कन्सिडर टू एलिमेंट्स एज कार्बन अँड ऑक्सिजन, नाउ दॅट टू एलिमेंट्स विल फॉर्म when carbon combines with oxygen, it will form one compound that is called as carbon monoxide, which having molecular formula CO, correct? And when carbon reacts with oxygen, it will form another compound which is called as carbon dioxide, which having molecular formula CO2. Now if we consider 12 gram of carbon when reacts with a 16 gram of oxygen, correct? When 12 gram of carbon reacts with 16 gram of oxygen, it will form 28 gram of carbon monoxide. ठीक आहे, ज्या वेळेस 12 ग्रॅम ऑफ कार्बन 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करेल त्यावेळेस काय फॉर्म करेल तो 28 ग्रॅम ऑफ कार्बन मोनॉक्साइड काय करेल फॉर्म करेल. नाउ व्हेन 12 ग्रॅम ऑफ कार्बन रिएक्ट्स विथ 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, ठीक आहे, इथं काय झालं आता 12 ग्रॅम ऑफ कार्बन किती ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झालाय तर 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन बरोबर काय झालाय रिएक्ट झालाय. ठीक आहे, मग काय किती कार्बन डायऑक्साइड फॉर्म करेल तो तर 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड विल गेट फॉर्म. ठीक आहे, इथं काय झालंय तर कार्बन डायऑक्साइड फॉर्म झालं, इथं कार्बन मोनॉक्साइड फॉर्म झालं. इथं परत आपण लॉ चेक करू. आता काय झालंय टू एलिमेंट ए अँड बी फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, जास्त एक पेक्षा जास्त कंपाऊंड फॉर्म केलेत. एलिमेंट ए कोणता कन्सिडर केला आपण कार्बन कन्सिडर केला, एलिमेंट बी ऑक्सिजन कन्सिडर केला. ठीक आहे, मासेस ऑफ एलिमेंट बी दॅट कंबाईन विथ ए गिवन मास ऑफ एलिमेंट ए. आता गिवन मास फिक्स ठेवले आपण, एलिमेंट एचं मास फिक्स ठेवलं किती कार्बन एलिमेंट ए त्याचं मास आपण 12 ग्रॅम हा काय केलंय फिक्स ठेवले. ठीक आहे, मग ह्याचे जे एलिमेंट बी चे जे मासेस आहेत जे एलिमेंट ए बरोबर कंबाईन होतात आर ऑलवेज कंबाईन इन ए स्मॉल रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. ठीक आहे, रेशो ऑफ स्मॉल होल नंबर मध्ये काय होणार आहे ते ऑलवेज कंबाईन होणार आहे विथ एलिमेंट ए. ठीक आहे, मग आता जर आपण इथं रेशो घेतला एलिमेंट बी च्या मासेसचा, जर आपण इथं रेशो घेतला तर काय रेशो भेटतो आपल्याला इथं 16 डिवायडेड बाय 32. करेक्ट, 16 डिवायडेड बाय 32 ह्याचं जर आपण डिव्हिजन केलं तर काय रेशो भेटतो आपल्याला 1:2 हा काय भेटतो आपल्याला रेशो भेटतो. इथं काय भेटेल आपल्याला व्हेन 16 ग्रॅम अँड 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंबाईन्स विथ ए फिक्स मास ऑफ कार्बन दॅट इज 12 ग्रॅम आर इन दी रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. आणि तो रेशो काय आलाय स्मॉल होल नंबर काय आलाय आपल्याला 1:2 हा काय आलाय रेशो आलाय. व्हेन कार्बन अँड ऑक्सिजन कंबाईन्स विथ इच अदर they combines in the ratio of small whole number that is 1:2. ठीक आहे, आणि कोणते कंपाऊंड फॉर्म करतील ते तर कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड हे कंपाऊंड काय करतील फॉर्म करतील. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात या लॉला लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, आणि हा कोणी दिलाय तर जॉन डाल्टनने दिलाय इन 1803. ठीक आहे, नाउ नेक्स्ट इज लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. Now this law was given by Richler in 1792. ठीक आहे, हा लॉ कोणी दिलाय तर रिचलरने दिलाय कधी 1792 मध्ये. मग हा लॉ काय सांगतोय when two different elements combine separately with a fixed mass of a third element. ठीक आहे, when two different elements combine separately with a fixed mass of third element, the ratio in which they do so will be same or some multiple of the ratio in which they combines with each other. ठीक आहे, आता हे थोडं डिफिकल्ट वाटेल पण आपण एक्झाम्पलच्या मदतीने जर समजून घेतलं तर इझिली काय होईल ते समजेल. मग आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. नाउ when two different element combine separately with a fixed mass of third element. Now if we consider two different elements as hydrogen and oxygen, ठीक आहे, this hydrogen and oxygen combines with a fixed mass of a third element. If we consider third element as a
कार्बन. ठीक आहे. मग हे काय करतात हे तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे डिफरंट एलिमेंट्स आहेत ते डिफरंट एलिमेंट्स कंबाईन्स विथ ए फिक्स मास ऑफ कार्बन टू फॉर्म ए कंपाऊंड. ठीक आहे. कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी काय करतात ते तर फिक्स मास ऑफ कार्बन बरोबर काय करतात ते तर रिएक्ट करतात. ठीक आहे. आता जर आपण हायड्रोजन आणि कार्बनचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर काय होणार आहे फॉर्म CH4. इट विल फॉर्म CH4. ठीक आहे. अँड इफ वी कन्सिडर द कॉम्बिनेशन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन इट विल फॉर्म CO2. काय फॉर्म करतील ते तर CO2 फॉर्म करतील. हे डिफरंट कंपाऊंड काय झाले फॉर्म झाले. मग आता पुढे काय सांगितलंय त्यांनी आता इथं आपण काय घेतलंय फिक्स मास ऑफ कार्बन घेतलेले. कार्बनचं मास कसं घेतलंय फिक्स घेतलं. आता हे अजून डिटेल मध्ये बघितलं तर पहिल्यांदा कोणता कंपाऊंड फॉर्म झालाय CH4. ठीक आहे. CH4. ठीक आहे. CH4 कंपाऊंड मध्ये कार्बन किती कार्बनचा मास किती होता 12. ठीक आहे. H2 हायड्रोजन किती आहे इथं तर 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. 12 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर CO2 चा रेशो घेतला CO2. ठीक आहे. CO मध्ये पण 12 कार्बन आहे अँड ऑक्सिजन किती 32. बरोबर. म्हणजे इथं काय सांगितलंय व्हेन टू डिफरंट एलिमेंट्स कंबाईन सेपरेटली विथ ए फिक्स मास ऑफ थर्ड एलिमेंट. आता आपण हे दोन डिफरंट एलिमेंट घेतले विथ ए फिक्स मास. मास किती घेतलं थर्ड एलिमेंटचा 12 ग्रॅम 12 ग्रॅम. थर्ड एलिमेंट कोणता घेतला आपण कार्बन घेतला. ठीक आहे. द रेशो इन विच दे डू सो. ठीक आहे. आता यांचा आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. ह्या CH4 आणि CO2 ह्यांचा काय करायचा आपल्याला रेशो फाइंड करायचा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे तर कार्बनचा मास फिक्स आहे म्हणजे कोणाचा रेशो येणार आपल्याला हायड्रोजन H2 ऑक्सिजन. मग हायड्रोजन H2 ऑक्सिजन चा रेशो काय येतो याच्यातून तर 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन आहे आणि इथं किती आहे H2 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन आहे. ठीक आहे. मग आपण जर याचा रेशो फाइंड केला 1H2 8 हा काय येईल आपल्याला हायड्रोजन H2 ऑक्सिजनचा रेशो येईल. ठीक आहे. ह्या हाफ पर्यंत समजलं. ठीक आहे. और सम मल्टिपल ऑफ द रेशो इन विच दे कंबाईन्स विथ इच अदर. म्हणजे आता हे जे एकमेकांबरोबर कंबाईन होतात त्यांचा जो रेशो येणार आहे हे एकमेकांबरोबर कंबाईन झाल्यानंतर जो कंपाऊंड फॉर्म होणार आहे त्याचा जो रेशो येणार आहे तो ह्याच्या मल्टिपल असेल. सम मल्टिपल असेल किंवा मग ह्याच्या एवढाच तो काय येईल रेशो येईल. ठीक आहे. नाव कन्सिडर दिस एज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं. हे कधी भेटलं आपल्याला ज्यावेळेस एका फिक्स मास ऑफ थर्ड एलिमेंटनी ज्यावेळेस वेगवेगळ्या दोन एलिमेंट बरोबर कंबाईन केलं तर त्यावेळेस त्या दोन एलिमेंट्सचा रेशो काय आला आपल्याला 1:2. आता आपल्याला काय बघायचं हे दोन जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत ते एकमेकांबरोबर कंबाईन होतील त्यावेळेस त्यांचा रेशो काय असेल. नाउ वी नो व्हेन हायड्रोजन कंबाईन्स विथ ऑक्सिजन इट विल फॉर्म H2O. काय फॉर्म करेल तो तर H2O फॉर्म करेल. ठीक आहे. मग आता H2O फॉर्म केला H2O ह्याच्यामध्ये किती ग्रॅम ऑफ हायड्रोजन लागणार तर 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन अँड 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. बरोबर. मग आता आपण इथं हायड्रोजन H2 ऑक्सिजन ह्याचा जर रेशो घेतला ठीक आहे तर इथं हायड्रोजन किती आहे 2 ग्रॅम H2 ऑक्सिजन किती आहे 16 ग्रॅम. बरोबर. मग याचा जर आपण रेशो फाइंड केला तर काय होणार 1:8. करेक्ट. म्हणजे इथं दोन्हीकडे काय आलाय त्यांचा रेशो सेम आला. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलंय लॉ मध्ये व्हेन टू डिफरंट एलिमेंट्स. आता हे जे दोन डिफरंट एलिमेंट्स आहेत दॅट कंबाईन सेपरेटली विथ ए थर्ड एलिमेंट. ठीक आहे. थर्ड एलिमेंट बरोबर काय झाले ते सेपरेटली कंबाईन झाले. ठीक आहे. द रेशो इन विच दे डू सो. ठीक आहे. आता रेशो किती आलाय त्यांनी जे फिक्स मास ऑफ थर्ड एलिमेंट आहे कार्बन बरोबरचा जो फिक्स मास कन्सिडर केला होता त्याच्याबरोबर जे रिएक्शन केलेली त्यांचा रेशो किती आला तर 1:8 आला. विल बी द सेम ऍज दे कंबाईन विथ इच अदर. ठीक आहे. हा रेशो काय आला सेम ऍज दे कंबाईन विथ इच अदर. ते जे एलिमेंट्स आहेत ते एकमेकांबरोबर कंबाईन होतील त्याचा रेशो आणि ते सेपरेटली जे थर्ड एलिमेंट बरोबर कंबाईन झाले त्याचा रेशो काय आला आपल्याला सेम आलेला आहे. ठीक आहे. हा याला काय म्हणतात या लॉला लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. आणि हा कोणी दिलाय तर रिचलरनी दिलाय 1792 मध्ये. ठीक आहे. Now fifth and last law of chemical combination is Gay-Lussac law of gaseous volume. आधीचे जे 4 लॉ बघितले that 4 laws are related to the masses but this law is related to the volume. Correct. हा लॉ कोणी दिलाय this law was given by Gay-Lussac. ठीक आहे. हा लॉ Gay-Lussac ने दिला in 1808.
Now what this law says, when gases combine or are produced in a chemical reaction, म्हणजे ज्या वेळेस गॅसेस एकमेकांबरोबर कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात केमिकल रिएक्शन मध्ये, दे डू सो इन ए सिंपल रेशो. हे असं कॉम्बिनेशन कसं होतं तर एका सिंपल रेशो मध्ये होतं बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूमच्या एका सिंपल रेशो मध्ये हे काय होतं कॉम्बिनेशन होतं. प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट ए सेम टेम्परेचर अँड प्रेशर. पण कंडिशन काय पाहिजे तर त्याचा प्रेशर आणि टेम्परेचर काय पाहिजे सेम पाहिजे. ठीक आहे. नाव इफ यू कन्सिडर एक्झाम्पल, नाव इफ यू कन्सिडर हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस कंबाइन्स विथ इच अदर अंडर दी सेम टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे, कंडिशन काय पाहिजे सेम टेम्परेचर पाहिजे आणि सेम प्रेशर पाहिजे. त्या सेम टेम्परेचर आणि प्रेशरला ज्या वेळेस दोन गॅस एकमेकांबरोबर कंबाईन होतील किंवा एका केमिकल रिएक्शन मधून जे गॅस तयार होतील त्यांचा रेशो कसा असणार आहे तर एक सिंपल रेशो असणार आहे बाय व्हॉल्यूम. नाउ इफ यू कन्सिडर हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस combines with each other to form water in gaseous form or water vapor. ठीक आहे, ज्या वेळेस हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे दोन गॅस आहेत, that two gases combines with each other under the same temperature and pressure condition. ठीक आहे, टेम्परेचर आणि प्रेशरची कंडिशन सेम आहे. ज्या वेळेस हे दोन एकमेकांबरोबर कंबाईन होतील त्यावेळेस ते काय फॉर्म करतील वॉटर फॉर्म करतील इन ए गॅसियस स्टेट और वॉटर वेपर्स काय करतील ते फॉर्म करतील. मग इथं व्हॉल्यूमची काय कंडिशन आहे तर when 100 ml of hydrogen combines with a 50 ml of oxygen, it will form 100 ml of water vapor. ठीक आहे, म्हणजे काय जर आपण if you consider two volumes of hydrogen combines with a one volume of oxygen to form two volumes of वॉटर वेपर. ठीक आहे, मग आपण जर याचा रेशो घेतला, ठीक आहे, जर रेशो ऑफ हायड्रोजन ॲज टू ऑक्सिजन ॲज टू वॉटर वेपर्स, ठीक आहे, या तिन्ही गॅसेसचा जर रेशो घेतला आपण तर काय रेशो भेटतो आपल्याला, वी गेट रेशो ऑफ हायड्रोजन गॅस देन ऑक्सिजन गॅस अँड वॉटर वेपर इन गॅसी वॉटर वेपर. ठीक आहे, यांचा जर आपण रेशो घेतला बाय व्हॉल्यूमचा जर रेशो घेतला तर आपल्याला काय रेशो भेटतोय तर 2:1:2 हा काय भेटतोय आपल्याला एक सिंपल रेशो भेटतोय. ठीक आहे, म्हणजे हे जे गॅसेस एकमेकांबरोबर कंबाईन होतात हे कसे होतात तर सिंपल रेशो मध्ये काय होतात ते कंबाईन होतात बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूमच्या एका सिंपल रेशो मध्ये काय होतात ते तर कंबाईन होतात. म्हणजे जर आपल्याला 200 ml ऑफ जर वॉटर वेपर पाहिजे असतील तर आपल्याला काय आहे इथं 200 ml ऑफ वॉटर वेपर्स पाहिजे. ठीक आहे, मग इथं काय किती 100 ml ऑफ काय लागणार आपल्याला ऑक्सिजन लागणार आणि 200 ml ऑफ हायड्रोजन रिक्वायर्ड असणार. ठीक आहे, हे काय आहे दिस लॉ इज कॉल्ड ॲज गे-लुसॅक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. करेक्ट, समजलंय हा लॉ. आता आपण पाचही लॉ बघितलेत केमिकल कॉम्बिनेशनचे. त्या लॉज मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आय होप तुम्हाला पाचच्या पाचही लॉ समजलेले आहेत.